आजा आपण कोडं साईडला खरं, पण मला नाही वाटत आपल्याला घावल. अवघड आहे सोम्या. कोण शोधू आपण? सापडलं. चल. सापडलं भेटलं. अरे काय भेटलं? उगच पळतो कुत्र्यागत माग. अरे हे बघ ना, काय उंदराची बिळ. त्याचं काय? अरे मिठू मिठू पोपटाला देवाचा मान. काय ते नीट सांग जरा. अरे उंदीर गणपतीचं वान, देवाचा मान. आणि कोकीळ कुठे? कोकीळ अरे ह्या बिळात मिठू मिठू पोपट आणि ह्या बिळात कोकिळ. आणि विजया, पौर्णिमेचा चंद्र कुठे दिसतोय? दाखव जरा मला. पौर्णिमेचा चंद्र? दाखव जरा, दाखव. ह्या दोन बिळाच्या मधून पौर्णिमेचा चंद्र. दिसतोय का? दिसतोय. थोडक्यात हुकलं राव. विजया, एवढं सोपं नाही ती कोड. असंच नाही भेटणार. जरा आणखी डोक्याला जोर द्यायला लागला आणखीन. चल. काय राजा? खरंय तुझं. आजा सापडलं. तुला गावलं वाटलं? राजा काय? देवाचा दगड, देवाचा मान. खरंच की? हो ना. आजा, अरे कोकिळ कुठं आहे रे? कोकीळ हे काय? गेले असते ना दगडावर उडून. गेले उडून. पुढं काय? पुढं आणखी शोध की जरा. शोध शोध. धावलं की सांगा मला. आजा गावलं का? आलो का पोत? राजा तो पण आहे ते. नुसतं तसं नसतं. अरे म्हणून जग फसत. सहजासहजी कोण सुटायचं नाही आणि सहजासहजी आपल्याला घबाड बी सापडायचं नाही. ह्याच्यासाठी आपल्याला अजून विचार करायची गरज आहे. चल 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 चल. अजून शोधू. अजून काय तरी डोकं लाव चांगलं. शांत बसून विचार करू. काहीतरी वेगळंच दडलंय त्या कोड्यात. सोम्या, एकदा नीट पुढे समजून घेऊ. मी सांगतो आता. नीट ऐका. हा, लक्ष देऊन ऐका. एक झाड, त्याला घरची चिकार तुम्ही टाकली सगळी. घरची हळूवार. एका घरट्यात मिठू मिठू पोपट आणि दुसऱ्या घरट्यात कोकिळा गाते सोबत. मिठू मिठू पोपटाला देवाचा मान आणि कोकिळानं आबाळी भरली उडान. पण या दोन घरट्याच्या मधून पौर्णिमेचा चंद्र दिसतो लय छान. जणू पिकलेलं रान आणि त्या चंद्राच्या सरळ खाली एवढं छान. इथंच असतात. इथंच पाहिजे. ए सोम्या, भावानो, त्याचा पौर्णिमेचा चंद्र. पौर्णिमेचा चंद्र सोनू पिकलेलं रान आणि या चंद्राच्या खाली आपण चढवलंय धान. पावानो कपाट घेतलं. हा, एवढा पोपटासारखं बोलतोय.
जर नाही ना भेटलं तिथूनच ढकलून देतो याला. आणि असलं तर चल. भेटलं गबाड भेटलं गबाड भेटलं गबाड भेटलं आजा भेटलं गबाड भेटलं गबाड गबाड बाबा. सोम्या वरून एवढं बोंबलून सांगत होता कसं ते परत एकदा सांग. कसं काय ते सांग, म्हणजे आम्हाला बी समजल हिथंच कसं काय धानते. कसं कसं काय म्हणजे काय, देवाचा दगड पकड नाही तर उंदराची बिळा पकड, दोन्ही इथनं दिसतात. म्हणजे शिवचे पौर्णिमेचा चंद्र ते दोन्ही दिसतंय, पण खालून त्या डोळींच्या मधून तुझ्या पौर्णिमेचा चंद्र दिसत नाही ना. आणि ह्यो झेंडा वय, अरे ह्यो दगड आणि ह्यो झेंडा मागच्या वेळेला सुदम लावलाय. मागच्या महिन्यात काय? मोजणी आली त्यावेळेला माझ्या समोर लावलाय. ह्याला उगच टेकडी चढायला लावली, ह्याला दे पण ढकलून, ढकलायला पाहिला खाली, नको, नको, नको. दे ह्याला वरनं खाली ढकलून, ढकलायला ढकल. विजया, आता माझी उंदराची बिळ टाकलता, तुला काय उंदराच्या बिळात घालाय होता का? हा बसा दोघं बी शांत. सोम्या विजया, आपल्याला असं घबड नाही सापडलं. अधूनमधून अर्थ काढून काय उपयोग नाही. आपल्याला सुरुवातीपासून सुरुवात करावं लागेल, नीट समजावून घ्यावं लागेल. चला इथनं पहिला. बरोबर तुझा आजा कसं करायचं मग? शिकणं त्याला पहिला. चला टेकडी तरव उंदीर तरव चला घर. पिट्टा पाडला पार चढून चढून, पायाचं झालं भुसकाट. घाबाड घावतोय, घाबाड घावतोय, घाबाड. एवढं सहज नाही भेटत रे बाळा, कशाशिवाय पर्याय नाही. काय झालं? चल हे सोमे जरा थांब, लय पळून पळून दमलो आता. आता तुझ्या पुढे गेले, जाऊ दे ऐकायला ते कॅपॅसिटी नाही आता माझी. मी बी दमलोय की, बस जरा. अरे जीव आहे तर सगळ्या बाबा. म्हणे गबाड गबाड म्हटलाच ना, मला 5 मिनिटं झोपू दे फक्त. मी बी पडतो मग, जरा पड 5 मिनिट. आहे एक झाड, त्यावर घरटी चिकार, चिमणी पाखरं तेथे बसली होती हळुवार. एका घरट्यात मिठू मिठू पोपट आणि दुसऱ्या घरट्यात कोकिळा गात होती सोबत. मिठू मिठू पोपट देवाचा मान, कोकिळेने भरली आभाळी उडान. आणि त्या 2 घरट्याच्या मधून पौर्णिमेचा चंद्र दिसतो लय 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 छान, जसा पेटलेला रान. आणि त्या पौर्णिमेच्या चंद्राच्या बरोबर रेषेखाली मी दडवलंय धान, दडवलंय धान. कबाड पाहिजे का? आजा हे आजा, ए सोम्या झाडावर का चढलायस? बरं आहेस ना तू? मला काय झालंय? येड्या डोक्याच्या. अरे येड्या डोक्याच्या, माणसं मारतील ना असं. मी काय केले? कोण हात सपनात हात पाहायला होता रे, नरड झालं होतं. चल चल चल, आपल्याला थांबून नाही चालणार. चल लवकर. तू विजय कुठे गेला? विजय गेला पुढे. चल पाहिला इथनं. काय बाबा, जाऊन झाडा बसतो मी डायरेक्ट वरती. लय फाटते रे तुझी. सोमा कुठं गेला म्हणला, तुला पायाला लागले बॉम्ब देतो म्हणून रातभर उडकला आणि आता कुठं गेला बोंबलत. हा त्याला अकला बेकला कुठं ठेवल्या द्या त्याने. हा म्हातारपणे आम्हाला त्रास देतो या. हा ये पोरानो, आमची उंडकी पोरं दिसली ना, आजा विजा सोमा. हा पकडा पकडी खेळतात, कुणाला पकडतात आम्हाला काय माहिती? असं बघा लागतंय त्यांच्याकडं एकदा. ए सुदामा, इकडे तिकडे कुठे निघालाय? इकडे. अरे इकडे मस्ती तुला बे. काल आमरायत काय करीत होतास? खरं बोलला तर तुला मारायचो नाही.
आता 2च तर आंबे काढले. तुला माहितीये का 2 आंब्याची काय किंमत आहे ते? दादा का हापूस आंबे होते काय? अरे हापूस असू दे नाही तर लोशनचे तू हात लावलाच का आला आंब्याला? आजा सुरुवातीपासून सुरुवात करू म्हणजे काय? कसं काय ते सांग भाऊ एकदा. म्हणजे बघ काय आहे एक झाड. काय बी नाही समजलं मला तर बघ. थांबती जरा सांग परत. हो आहे एक झाड त्याला घरटी चिका. एका घरट्यात मिठू मिठू पोपट, दुसऱ्या घरट्यात पोकळ्या गाठी सोबत. मिठू मिठू पोपटाला देवाचा मान, पोकळ्याने आकाशी भरली जाण. आणि त्या 2 घरट्याच्या मधून दिसतो पौर्णिमेचा चंद्र, दिसतो लय छान मनुष्य असलेलं रान. सरळ दिवशीचं आकाशाचं भान. हे आपल्याला अजून बी काय कळलं नाही, काहीच उमगलं नाही बघ ह्याच्यात. झाडावर चढून ते चढून त्यातलं बघायला लागेल पौर्णिमेचं चंद्र. असं का होतंय तुझ्या ते आपल्या डोक्याच्या पलीकडचं आहे. नाही नाही मला काहीच कळलं नाही ह्यातलं. काय तरी करणार. तुम्हाला म्हणलं होतं का नाही? नीट बघा. हा आहे एक झाड, खोड गावचा रस्ता, डेरा आपला गाव. चिमणी पात्र बसूनचं हळूवार म्हणजे घरं गावातली. एका घरट्यात मिठी मिठी पोपट, दुसऱ्या घरट्यात पोकळ्या गाठी सोबत. मिठी मिठी पोपट म्हणजे घर सोबत पोकळ्या गाठी सोबत. आयला म्हणजे पोपट आणि कोकिळा गावातल्या 2 माणसांची नाव आहे. म्हणजे पुरुष आणि स्त्री म्हणजे कपाड गावातच आहे. कपाड गावातच आहे आपल्या. थांबा आता काय भेटलं ना? अरे अर्ध्या हळकुंडाने पिवळं होऊ नका र. आपल्याला आता सुरुवातीला मिठू मिठू पोपट आणि पोकळ्या यांना शोधावं लागेल. शोध की गावातच आहे, कुठं बाहेर आहे. एवढ्यात सगळं शोधणार कुठं? चल चल चल